2 दिवसांपूर्वी मला माझ्या बहिणीबद्दल एक गुड न्यूज मिळाली होती. मग आम्ही असा विचार केला, की चला तिला भेटून येऊया. पण मग ठरवलं, की कोणालाही न सांगता त्यांना सगळ्यांना एक सरप्राईज देऊया आणि आम्ही थेट त्यांच्या घरी पोहोचलो. आम्ही अचानक समोर गेल्यावर सगळेच खूप खुश झाले. पण खरं सांगायचं तर आता आमची डिमांड राहिलीच नाहीये. कारण आम्ही गेल्यावर सगळ्यांची नजर फक्त शंभूकडे असते. पण याचा फायदा असा होतो, की आम्ही तिथे गेल्यानंतर मला आणि कार्तिकला थोडासा आराम मिळतो. कारण शंभूला सांभाळायला त्याची आत्या, माऊ, काका, मामा एवढी सगळी मंडळी असतात. त्याला ते खाऊ घालतात, त्याच्यासोबत खेळतात, त्याला छान सांभाळतात. म्हणून मग मला आणि कार्तिकला थोडासा आराम मिळतो. सध्या ते आमच्या दोघांसाठी आमचं माहेरच आहे. आणि शंभूचं कसं आहे ना, जितकी माणसं त्याच्या आजूबाजूला असतात ना, त्याला तितकंच छान वाटतं. आणि ते सगळेजण त्याच्यावर एवढं प्रेम करतात ना, हे बघून मला खूप छान वाटतं. आता बहिणीबद्दलची गुड न्यूज म्हणजे तिने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटी घेतलेली आहे आणि आम्ही तीच बघायला तिच्याकडे गेलेलो होतो. नवीन गाडीवरती चक्कर मारायची म्हणून संध्याकाळी आम्ही दोघी थोड्या वेळ बाहेर फिरायला गेलो होतो. तिची स्वतःची ती पहिली गाडी आहे, त्याच्यामुळे हे सगळे मोमेंट्स आमच्यासाठी खूप स्पेशल होते. असा आमचा अचानक केलेला छोटासा सरप्राईज व्हिजिट आणि फॅमिली टाइम खूपच छान गेला. माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. चला उद्या भेटूया. बाय.